तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी माझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. आणि म्हणून हे रसिक राजा ही विनम्री हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे का लक्षात ठेवा. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभाराला, आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभाराला, तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे. विघ्न हरता गजाननाला वंदन करू, नटराजाला ज्ञानेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज प्रभू जन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करू, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुद्रा करू,
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवार मानवंदना करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून या मुंबईची अखबारी तुमच्या आमचे पालनहार आई मुंबा देवीला हमखास या ठिकाणी बंधन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित सलगी आणि तुला असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई मुक्त श्रीनाथ मंडळ तसेच कलगी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुमताई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आज खरोखर अभिमान वाटतो एक सांगायला की राजेश निकमचा या रंगमंचावरचा हा मित्रांनो तिसरा प्रयोग आहे, तिसरा शो करतोय आणि या आयोजनातला कोकणातील युट्यूबर्स या माझ्या सर्व मित्रांच्या आयोजनातला हा मित्रांनो दुसरा शो करतोय। पण एकदा सुनीलदादा डावल आणि संपूर्ण माझे कोकणातील युट्यूबर्स यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण आजचा हा प्रयोग मित्रांनो त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून कुणाशी ही स्पर्धा न करता कुणाशी ही कॉम्पिटिशन किंवा भांडण तंटा न करता आजचा हा प्रयोग मित्रांनो आपण हाऊसफुल करून दाखवतात। त्याबद्दल तुमचं जेवढं मित्रांनो कौतुक करेल तेवढं या ठिकाणी थोडंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी या शाहिराला आपण दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी दिली। माझं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा याच्या सेवेसाठी तुम्ही माझं नाव घोषित केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून एकदा आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं पुढे घेऊन जातोय नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी मला संगीताला साथ करतात ढोलकीपट्टू माझे विशालदादा सुतार झी मराठी युवा जो चॅनल आहे त्याच्यावरती दादांनी या ठिकाणी बरेच अशा रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजलेली आहे। आज मला ढोलकीला साथ करतात दादांना देखील मानाचा मुजरा करतो। त्याप्रमाणे आज मला बँजोला साथ करतायत माझे बँजो मास्टर माझे बँजो प्लेअर रविकांत घेसरे त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवतो दादांचं गाणं या वर्षीचा गण देखील प्रदर्शित झालेला आहे आणि सर्वजण आपण अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या गाण्याला देत आहात। मला आज कीबोर्डला साथ करतात पंकजदादा काताळे, त्याचप्रमाणे आज मला पायाला साथ देत आहेत माझे बंधू ओंकारदादा बाई, शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझे बंधू आणि कोकणातील सुप्रसिद्ध साऊंडवाले राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील एक असा कोहिनूर हिरा ज्याला समजलं जातं आणि म्हणून आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं माझ्या डावा साऊंडचं नाव नाही। आज संजय दादा होरंबे स्वतः डावा साऊंडचे मालक आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना देखील मानाचा मुजरा करतो। आमचे गौरवदादा गोताक हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे मला ज्याने अनेक कार्यक्रमामध्ये वारंवार बँजोला साथ केली होती माझे दादा अविनाशदादा सुतार, तसेच आम्हाला अगदी सुखरूपपणे नेणे आणण्याचं काम करतात माझे दादा रुपेशदादा घोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील कोकणातील ख्यातनाम असा शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे। त्याच्यामध्ये माझे बंधू एक घोड गळ्याचे शाहीर आहेत तुरेवाले ख्यातनाम शाहीर स्वर्गीय दत्ताजी गराटे बुवा यांचे सुपुत्र माझे बंधू आदरणीय सुशांतदादा गराटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे सुनीलदादा लोगडे हे देखील एक तगड्या आवाजाचे शाहीर आहेत, ते देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परेशदादा खोपटकर तसेच या ठिकाणी आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर अनिलदादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे शिष्य ज्यांचा मित्रांनो उद्या याच रंगमंचावरती शाहीर जितेश गुरव यांच्यासोबत कार्यक्रम होणार आहे ते माझे शिष्य वेदांची जाधव, या ठिकाणी आमचे विनायकदादा रेवाळे, ओंकार लांजेकर,
त्याचप्रमाणे आमचे परेशदादा सोनाटे, गणेशदादा भागणे, माझे युवा शिष्य अनिकेतदादा पाशे, ही सर्व मंडळी या ठिकाणी मित्रांनो आज माझ्या या भौरीमध्ये बसलेले आहे. मला आज थोडंसं साथ देतात. त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार रतेशदादा बाई, अक्षयदादा वेवळकर, प्रथमेशदादा कनेरे, अमोलदादा बाई, प्रथमेशदादा सावंत, माझे बंधू वैभवदादा रेमजे आणि राजेश भाऊवरती प्रेम करणारा सर्व चाहता वर्ग आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा मित्रांनो झालेला आहे. आणि आज ज्यांचं आणि माझं 3 तासासाठी का होईना पण नातं जुळलेलं आहे ना. नवऱ्याशिवाय बायकोला शोभाच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभाच नाही. म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय शब्दांचं जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांची वरिष्ठ मंडळी मला वाटतं आदरणीय आमचे गणपत दादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. बुवांचे सर्व जे सवंगडी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेशदादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेजीच्या शरणावरती नतमस्तक होऊन रंगभूमीला त्रिवार अभिवादन करून प्रथम या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळणं. आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे. आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं. ती म्हणजे आई. आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असं बुवा अगदी सुरुवातीपासून सांगतोय लिहायला हायगाई करू नका. प्यानातली शाई तरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास परत, पण आज लिहायला हायगाई करायची नाही बुवा. स्तवन मित्रांनो गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असं अघाध माया अघाध माया जिची आहे जगीय थोर, तिने माझ्यावरती केले बघा अनंत उपकार. अहो तिच्या मायेला नाही
या जीवनात माझ्या मायबापीच्या चरणावरती श्रवण ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात हवं अखिचन मास आलो गाई तुझ्या पोटी आई आता त्या वेदना सहन केल्या 9 महिने 9 दिवस अगदी सपाटाने दुर्लक्ष केलं पण या पोटच्या गोळ्याला वाढवलंस म्हणून म्हणतात किचन मास आलो गाई तुझ्या पोटी वंदन माझे आई कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 अग जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आता कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी लोकांना सहन करत तुम्हाला शिवंता देह दिला 84 लक्ष योने फिरून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय म्हणून म्हणायचं नभुमईने तुघ सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू लाजली उडी किमया जगिया आहे तुझी मोठी किमया जगिया आहे तुझी मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 भरविला मला तू प्रेमाने खास माझ्यासाठी आई तोशिलाच त्रास माझ्यासाठी आई तोशिलाच त्रास माझ्यासाठी आई तोशिलाच तुझ्या घडीला जग हसुना तुझ्या उदरी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नाव राहो सदैव तुझे नाव वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन
वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी। बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाधिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा। माझे बंधू दादांच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा भारत पारितोषिकाने मानाचा घोषणा करतो। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे, गाण्याला सुरुवात करतोय। तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी का लागत नाही ना? गारटलं काय? आज मित्रांनो बारी गरमच करायची, कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही, बुवाना शाकाहारी चालत नाही, त्यांना फक्त व्हेज, त्यांना नॉनव्हेज लागतो, त्यांना शाकाहारी जमत नाही, त्यांना सगळ्या मांसाहारीच लागतो। म्हणून बुवा आज आम्ही तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा, असं म्हणायचं। आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो, अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा। आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे, सध्या आपल्या मुंबईमधलं किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे, म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं, राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे, बरोबर आहे ना? शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे। इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकीनं राहिलाच पाहिजे। अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे, गाण्याकडे वळतोय। प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आज लागलेले आहे, प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले। 27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल? आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना, केले का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या, कारण एका रात्रीत मुंबई अख्खी मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांची। म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा। म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आज लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची। आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी गाण्यातून ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं।
सांगतो गणा आज या वेड्या मनाची की व्यथा सांगतो गणा आज या वेड्या मनाची मग वाट पाहत बसले सारे देवा अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची मग हीच ओढ लागली देवा अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची मग आस पुरवावी तू गणराया अरे या तुझ्या साऱ्या भक्त जना या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार आणि म्हणून गणाचा एक विषय आगळा वेगळा विषय बुवांचे गण अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा याचा पण मला बुवा अभिमान आहे बोल सगळं अगं सांगा ये काय काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा अगदी खात्रीनं सांगतोय गाणं माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा नाव गाण्याचं गोंदाईचं गाण्याला तुम्ही जरी रंगाने आला असतो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचं लक्षात ठेवा म्हणून विषय बुवा गाण्याचा ठेवतोय म्हणायचं आहे काय अगदी बुवा ही तर त्यांना खुर्ची द्या इथं खुर्ची द्या नाही तर काय बोलणार मी बोलतो ये आणि तुमचं कारकून जे पटवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली वयांची पानं फाटली तरी हायगाय करायची जे भन काय लिहायचंय तो आज घेऊन घ्या तुमच्यातली शाही संपली तर थोडीशी भोवांच्यातली घ्या पान पेनात आज पेन रिकामा ठेवायचा नाही तुम्ही सगळ्याला सांगतो आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणारी सांग कधी ती अरे आनंदी पहाट देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण कधी येशील तो दिवस तुझ्या आगमनाचा दिवस ती आनंदी पहाट 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतात अरे तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आसला गदिया पामरा सांग लंबोदरा हे बाप्पा अरे सांग लंबोदरा येणार कधी हो खरा तुम्ही लंबोदरा सांगा येणार कधी हो खरा आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आसला गदिया पामरा सांग लंबोदरा येणार कधी हो घरा सांग लंबोदरा येणार कधी हो घरा तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आसला गदिया पामरा येणार कधी हो घरा
सत्याचे पांढरे विषय आलाय आता गवलनीकडे स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे ना. शक्ती तुऱ्याची खरी मजा ही म्हणतात गवलनीपासनं बुवा बारी खदलं पुढचा आता बोलत नाही. एकदा बुवा म्हणतात त्यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा. म्हण बुवा माझे बंधू आणि माझा आधार स्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाच्या पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. बुवाना मागाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटण लागतो म्हणून बुवा आज मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भण काय होईल तो होईल. बुवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. हे म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. बुवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गुरा गेलेली नाही बुवा. आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी सांगितलंय लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात थुकत बसतील काय बोलला सांगा पहिला काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकाय जाईल मी काय बोलतोय ते. म्हणून सांगतोय बघा बुवाना बुवा प्रेमाने तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात बायांचा वार असतो. बरोबर आहे ना.
अरे तुम्ही झोपल्या काय? आज मंगळवार बायांचा वार आहे. गवल्याला पण अगदी बोवाना उचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना, हा बघू पोट भरू अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गव्हाण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. घरी तुझ्या अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना राधा तुला काय म्हणते? अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहे. मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा कसा डेर दाबून चपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ. मग घेऊन सवंगडी येतो काढा अरे आमची आडवा या वाट. मग जाता मथुरे बाजारी आम्ही जाता मथुरे बाजारी हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे. तुमच्या पण बरंच आहे. त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा दिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलेल खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानातून दुसरा भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं. तर मी बुवाना बोलायचो आहे ना काली चोच काले चोचीचा पोपट असं चोपारीची खंडा असं त्यांचे शब्द होतो मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललो मान्यवर करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील. आज गवळण माझी काय प्रेमाची नाही बुवा अगदी तापून चुपून येतील. म्हणून म्हणतोय आग स्वयंपाक कर तू डाल भात हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग बाया जेवाया बघताना वाट ग. आज साजने माझ्या बाया भुकल्यान ग साजने माझ्या बाया भुकल्यान ग. ऐका मित्रांनो ऐका गमतीश्री विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भुका नाही म्हणत पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट ग काना धरून आमची पाठ ग. काना तू हट्ट कशाला धरतोयस म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू? म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट ग काना धरून आमची पाठ ग. मका फोडा या बघतोस माठ ग आमचा फोडा या बघतोस माठ ग. आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय. आम्ही आपल्या चाललोय. तू आमच्या वाट्यात घेऊन आमची वाट कशाला अडवतोयस? बरं अडवतोयस ते अडवतोयस वरनं आमचा माठ पण फोडतोयस. म्हणून म्हणतात का फोडतोस आमचं माठ रे तू का फोडतोस आमचं माठ रे. आरला भोरे बघा मित्रांनो आरला भोरे विकास सकाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा करतो वर म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो इथला पाहिला नाहीसा हो आमच्या वाटत कशाला घेतोय. अरे लांबोरे नको आडवू तू आमची वाट. राधा काय म्हणते अरे लांबोरे नको आडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाट. बरोबर आहे ना. आमच्या कशाला येतो तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेरं भरलेलंच आहे. हायगाय नाही कसली.
मग लांब हो रे, इथनं नाहीसा हो पहिला, तुझ्या घरात जा. म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट, घरची खालची चाट नाही तर वरची चाट, पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडे कशाला? बरोबर आहे ना? काय चाट? अगं वरची चाट, खालची चाट, कुठली पण चाट, पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलला असा कतवाल कंपनी करायचा खुर्ची द्या. तुम्ही बोलायचं नाही, कुणी अजिबात बोला, तुमच्या ऐकू द्या. म्हणून म्हणतोय कशाला करतोस हाट इंट्रो करता बाय काय द्या या भ्यायलाच्या कशाला करतोस हाट नाना धरून आमची पाठ, कशाला करतोस हाट नाना धरून आमची पाठ. थोडा या बघ तुझ मांडर, थोडा या बघ तुझ मांडर. अरे लांबोरे नको अडव तू आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडव तू आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडव तू आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडव तू आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. माठ भरूनी आम्ही निघालो बाजाराला, निघालो बाजाराला, आम्ही निघालो बाजाराला. शिका धरूनी रस्ता धरूनी लागली चावून या चोराला, चावून या चोराला, चावून या चोराला. गोकुळच्या या चोराची या हराम खोराची, गोकुळच्या या चोराची या हराम खोराची. पडली माझ्याशी गाठर, आज पडली माझ्याशी गाठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट, लांबोरे तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडवू तू आमची वाट, लांबोरे तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडवू तू आमची वाट, लांबोरे तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडवू तू आमची वाट, लांबोरे तुझ्या घरची घागर चाट. नको चढाया येऊ मनार, चढाया येऊ मनार, नको चढाया येऊ मनार. बघ जाऊनी जीव धावूनी दूध पियाला देईल तुलार, पियाला देईल तुलार, दूध पियाला देईल तुलार. येऊलय तुला रे झाकून बघतोस कशाला वागून, येऊलय तुला रे झाकून बघतोस कशाला वागून. धरून हातात काठर, दोन हातात धरून काठर. अरे लांब हो, लांब हो, लांब हो रे, लांब हो रे. कशाला आमची वाट म्हणतोस? आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला. अरे लांब रे नको अडवूस आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडवूस आमची वाट, सावली तुझ्या घरची घागर चाट. लांबोरे नको अडवूस आमची वाट, अरे सावली तुझ्या घरची घागर चाट. अरे लांबोरे नको अडवूस आमची वाट, सावली तुझ्या घरची
करतोस हाट धरून आमची पाट कशाला करतोस हाट धरून आमची पाट पोडाया बघतोस माट आमचा पोडाया बघतोस माट लांबुरे लांबुरे नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची घागरचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे. शेवटचा मुखडा एका या ठिकाणी यंत्रामध्ये गातोय. मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपटू आहे, आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, मानाचा दसरा करतो. आणि म्हणून मित्रांनो कलगीतुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवून दिला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही. यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे. यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे. पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे. परवा त्यांनी ढोपरा टेकले नाही, पण माझं आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील, आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचला तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा चला आहे. तुमचा विषय मान्य करणार बुवा. पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता. एवढा रिकामा हाय कोण काय? तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय, इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू. आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत. आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणाने आणि शेवटचं सांगणं आहे. बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश बुवाचे काय बोलायचं आहे. 2च्या शिव्या 4 घाला, राजेश बुवाला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झोंबाट करायचं आहे, अगदी माझ्या उराव बसायचं आहे, माझ्या बसा. म्हणून सांगतोय पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय? मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाही, जो जंगलवरती वाढवला पण जे दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढी. म्हणून सांगतोय बुवा. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा असते सुंकाई देवी नृत्य कलापथक अडूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो भीतपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या भीतपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या साधालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास पण तो शेवटचा दिवस त्यांना गोड करताना आला. त्यांना एक सांगणं आहे ही वारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने सोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी मराठी भाषा आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला होता आणि म्हणतात अरे यगदाचा मान्य करा, गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या माझा भीमरायावानी. हा घ्या चालू कर. म्हणून म्हणतो बघा आता हे तुर्यवाला आहे ना,
शक्तीवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवाल. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय. ऐका. अरे मर्द सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना, मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बापे आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणतोय का. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मग होत नाही तुझ्या ना विषय पुरा. वा, या शक्तिधरामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय भिकाजी लांबोरे. म्हणून म्हणतो अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मग होत नाही तुझ्या ना विषय पुरा. लाज ठेव शरम साड्या. बघा गोवा नाही तर म्हणतील शिवी दिला मला असा बोलला, मला कसा बोलला. गोवा विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. गोवा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो तरी खरा बोलू म्हणून म्हणतोय. हार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, हे होत नाही तुझा ना विषय पुरा. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझा ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द आधी थोडा वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द. अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्याने जमत नाही, हतबल झाला बुवा तू, सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखव तुला. तू काड्या माकड तोंड्या, अरे हार मानतो का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या. चाहते मोरे बॉलचे प्रस्तुत कलगी तुरा नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तीवाले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि तुरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो काही गडबड किंवा कशा नाव राहून गेलंय. माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील याच्या घटनेमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना